ते गेले 3 दिवस झालं निवडणूक कर्मचाऱ्यांचं मतदान तहसील कार्यालयामध्ये चालू आहे आणि त्या तहसील कार्यालयामध्ये ज्यावेळेस हे निवडणूक कर्मचारी त्यांचं मतदान करायला जातात त्यावेळेस तिथं काही उमेदवारांचे नातेवाईक काही गुंड त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते लोक त्यांना दबाव टाकून ते जी त्यांचं पोस्टल मतदान येते ईडीसी मतदान ते मतदान आम्हालाच करा आणि कसं करायचं आणि त्याचा तो नंबर आमच्याकडे आणून द्यायचा त्याचा फोटो काढायचा असे प्रकार गेले 3 दिवस झालं चालू आहेत. मी 3 दिवस झालं जिल्हाधिकाऱ्याला फोन करतोय, निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करतोय, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करतो, परंतु त्यांचा कुठलाच प्रतिसाद नाही. त्याचं कारण असं आहे की जिल्हाधिकारी हे या जिल्ह्यात गेले 25 वर्षापासून नोकरी करत आहेत आणि ते इथं 25 वर्षापासून असल्यामुळं इथले जे उमेदवार आहेत त्यांचे सगळे हितसंबंध राजकीय वैयक्तिक ते सगळे आलेले आहेत आणि ते कुठलंही त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता ठेवत नाहीत. त्यामुळे खालचे जे निवडणूक अधिकारी आहेत एसडीएम आमच्या मॅडम किंवा सहाय्यक निवडणूक अधिकारी हे सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे. अतिशय गंभीर बाब आहे की ज्या ईडीसी मतदान केलेलं आहे ते ईडीसी मतदान बॅलेट सुद्धा ओपन झालेलं आहे आणि ही मतदान प्रक्रिया जर अशा पद्धतीने जर चालू झाली तर हे लोकशाहीला घातक आहे आणि हे भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनेच दमदाटी करून हुकुमशाही करून पैशाचा वापर करून सत्ता मिळवण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे आणि हे उदाहरण आहे आष्टीचं. हे तर आमचा जो उमेदवार आहे हे तो दरोडेखोर आहे, स्वतः म्हणतो माझा बापच दरोडेखोर होता. परंतु माझं असं मत आहे असे गुन्हेगार लोक देवस्थान इनाम जमिनीतले गुन्हेगार लोक असे गुन्हे दाखल असणारे आणि या लोकांनी जर अशी दमबाजी करून इलेक्शन ड्युटीला असणाऱ्या कर्मचाऱ्याचं जे असं मतदान बोगस मतदान जर करून घेतलं तर हे लोकशाहीला घातक आहे. तात्काळ या लोकांवर कारवाई झाली पाहिजे याची मी तक्रार मुख्य राज्याचे निवडणूक अधिकारी यांच्याकडे पण केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. याच्यावर तात्काळ कारवाई करून हे सगळं मतदान प्रक्रिया थांबवली पाहिजे आणि हे फेर मतदान घेतलं पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि मी ती निवडणूक प्रमुखाकडे या राज्याच्या केलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.